श्रीचा फोन. काका मी इथे नका सांगू हा त्याला. हो नाही सांगणार, मला कळतंय. डोंट वरी. हॅलो. हॅलो, तुम्ही घरात आहात का? हो हो, म्हणजे आत्ताच आलो. अरे हॉस्पिटलमध्ये होतो. हो माहिती आहे मला. तुला कसं कळलं? मी तुमच्या दाराबाहेर उभा आहे, दार उघडता प्लीज. तू 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 दारा बाहेर आहेस? हो. नाही, मी 2-3 वेळा दार वाजवलंय पण काही रिस्पॉन्स आला नाही म्हणून मग शेवटी फोन केलाय. दार उघडता प्लीज. हो 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 उघडतो. हो. श्रीला कळलं तर खूप प्रॉब्लेम होतील का? पण आता तू बाहेर उभा आहे, मला दार तर उघडावंच लागेल. काका मी सांगितलं नाहीये त्याला मी तुम्हाला भेटते हे. तुम्ही बोलला नाही आहात ना? नाही नाही, म्हणजे त्याला सांगायचं का नाही माहिती नव्हतं म्हणून नाही बोललो. बरं झालं, त्याला काही नाहीच सांगायचंय. पण आता घराला मागे दरवाजा आहे? नाही. तू थोडं छोट्या आईसारखं लपून छपून काकाला भेटायला गेली होतीस. गेले असेल तर? असं काही झालंच तर तिसरं महायुद्ध आपल्या घरात घडेल. म्हणजे मी आणि आय्याजी विरुद्ध तू. आणि याहीपेक्षा गंभीर काय घडेल सांगू? मला खूप वाईट वाटेल. माझ्या आयुष्यातला एक अत्यंत दुर्दैवी दिवस असेल तो. हे बघ जान्हवी, आपण काहीतरी मार्ग काढू. तू घाबरू नको. मी सांगतो त्याला की यात तुझी काही चूक नाहीये, माझ्यामुळे. नाही, त्याचा काहीच उपयोग नाही होणार. जान्हवी, आत्ता खोटं बोललीस किंवा वागलीस ना तर त्याच्यामुळे तूच अडचणीत येशील. हो काका, पटतंय मला. पण श्रीला खरं सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये. त्याला खूप मोठा धक्का बसेल. बरं, आत्ता चोरी कबूल केल्यामुळे शिक्षा कमी होणार आहे का? नाही ना. मी नंतर वेळ बघून सांगेन त्याला, आत्ता नको. मग काय करणार आहेस? मी 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 किचन मध्ये जाते. हा चालेल, तू आत थांब. तिथे येणार नाही तो. दरवाजातून इथपर्यंत यायलाच खूप वेळ लागला त्याला. तिकडे जा तू जा. हो. ये ना, ये. ये. बस बस. मी आलो. मी बाहेर ऊन खूप आहे. हा हो हो, सॉरी तुला खूप वेळ थांबायला लागलं बाहेर. मला अरे हे उठून यायला खूप वेळ लागला, त्यामुळे. नाही, त्यामुळे तुमची तब्येत बिघडली की काय असं मला म्हणायचं होतं. हो असेल कदाचित. तू बस ना. तुम्ही एकटेच आहात आत्ता? नाही की अजून कोणी आहे? कोण? कुठे? नाही चे का? नाही, मला असं कळलं की हॉस्पिटलमधून तुम्हाला कोणीतरी मॅडम घरी घेऊन आल्या. आणि त्या कोणीतरी मॅडम छोटी आई नक्कीच नव्हती. नाही, शरा नव्हती. मग अजून तू बस ना. वेल, इट्स नन ऑफ माय बिझनेस. मी फक्त तुम्हाला आउट ऑफ कन्सर्न विचारला. नाही तसं काही नाही. सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. कोण होत्या त्या मॅडम ते? नाही, ते सगळं जाणून घ्यायची मला काही फार इच्छा नाहीये. तुझ्या प्रश्नावरनं वाटलं नाही तसं. मिळतायत मला. हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत मला. तुमच्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्यातला शब्दन शब्द खरा आहे
ते पटतंय आता मला. कानात आणि डोळ्यात 4 बोटांचं अंतर असतं श्री. तुमची तब्येत कशी आहे आता? माझी बरी आहे. माझी अरे ते हे नेहमीच दुखणं माझं मायग्रेनचं. पण आता तू आलायस तर बरं वाटतंय तुझ्याशी बोलून. खूप बरं वाटतंय. पण तरी हे आराम करीन आता थोडा वेळ करीन. हो? हो. मला पाणी मिळेल? कोण? हो मिळेल म्हणजे तू बस ना, मी आणतो. नाही मी आणतो ना. नाही नाही नाही, अरे तू काय काहीतरी काय मी अरे तू बस, मी आणतो. तू आत जाऊन कुठे काय असं काय करतोस? हो, मी ठीक. हा तू बस ना, मी आणतो. तू बस. तुला उन्हाने तुला बहुतेक हे मी आणतो पण. हा हा बस, मी आणतो. हे पितू. तुम्ही माझ्या प्रपोजलचा विचार केला? प्रपोजलचा विचार केलात? हो हो करीन ना, करीन नक्की करीन. आत्ता जरा आराम करावासं वाटतोय. म्हणजे अहो आत्ता तर म्हणालात ना की ठणठणीत आहात. थोडस हे लो वाटतंय. मग मी थांबू का इथे? का? नाही, तुम्हाला काही मदत लागली तर? नाही नाही नाही, तशी काही गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे जरा पडलो की बरं वाटेल. आणि परत त्रास झाला तर? नाही, तसं काही वाटलं तर मी बोलवून घेईन तुला. माझ्याकडे नंबर आहे तुझा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार दिसत आहेत तुमच्याकडे. नाही रे, अरे उलट हे डोकंच चालत नाही. आराम करावासा वाटतोय. थोडक्यात मी निघू असं सांगताय? मी जेव्हा व्यवस्थित असेल ना श्री, तेव्हा जेव्हा येशील ना, तेव्हा मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तुला जेवायला वाढीन. पण मायग्रेनचा प्रॉब्लेम काय असतो की उजेड सहन होत नाही. सगळे दिवे बंद करून मग झोपायला लागतं. म्हणजे जरा झोप लागते, जरा बरं वाटतं. ठीक आहे, येतो मी. ओके. म्हणजे हे मला थोडं बरं वाटलं की मी लगेच तुला फोन करीन. मग बोलू आपण. मी ठेवतो ना. अरे मी ठेवतो. तू काय अरे कशाला श्री उगाचच. काळजी घ्या. हो हो हो. आता काय आरामच करायला पाहिजे. आरामानेच बरं वाटणार. बाकी कशाने नाही, नाही का? मी वाट बघतोय तुमच्या फोनची. मग हो हो हो, मी फोन करतो. मी फोन करतो नक्की. येतो. हो हो. जानवी गेला तो. गेला. काय बोलू मला? पुन्हा एकदा सॉरी. नाही हो काका, खरं तर आज तुम्हीच. तू जे काही केलंस ना जानवी, त्याच्यापुढे काहीच नाहीये. श्रीचाच फोन. तुमची औषधं आतमध्ये ठेवली आहेत मी.
घ्या न विसरता. ओके ओके, हो मी सांगते. येस, ओके बाय. अरे तो कधी आलीस? ती काय आत्ताच येते. आत्ताच मी जिजूशी बोलत होते. का ग? काही नाही अगं, त्यांनी फोन केला होता. का? नाही म्हणजे काय बोलत होतात? तू त्याचा फोन उचलत नाहीयेस का? त्याला वाटलं तू बिझी असशील, नाहीतर चुकून व्हायब्रेटरवर ठेवला असशील म्हणून बँकेत फोन केला. तू सांगितलं नाहीस का तू बाहेर गेली होतीस? नाही अगं, हा गडबडीत विसरले होते म्हणूनच विचारत होता. श्री विचारत होता. मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं तुला कोणाचा तरी फोन आला आणि मग तू बाहेर गेलीस. कुणाचा ते नाही सांगितलंस ना? मला कुठे माहितीये कोणाचा फोन आला होता ते. तू मला म्हणालीस मी बाहेर जाते, मी म्हटलं ओके. बरी आहेस ना? हो. दमल्यासारखी दिसतेस. पाणी घे अगोदर. हा ग, ते उन्हामुळे असेल तर. आलेच मी. हॅलो जान्हवी, हा ऐक, श्रीचा फोन आला होता आता. तो मला म्हणाला की हे आता बरे आहेत आणि आता घरी गेले म्हणून. मग आता तुमचं टेन्शन गेलं ना? मला पण बरं वाटतंय आता. बरं, मी सकाळी जरा काहीतरी विचित्रच वागले का ग? नाही, होतं असं. बरं, आणि मग आता कसे आहेत ते? म्हणजे काय म्हणाले डॉक्टर? तुला भेटले का ते? छोटी आई, मी घरी आले की बोलूया आपण. आता जरा कामात आहे, प्लीज. हा बरं बरं, सॉरी या जान्हवी. चालू दे तुझं. हा, ठेवते मी फोन. छोटी आई, तो ऑलरेडी घरी निघून गेला होता, म्हणून मग मी त्याच्या घरी गेलो. दार वाजवलं तर दार उघडायला त्यांनी खूप वेळ घेतला. मला म्हणाला की उठायला जरा वेळ लागला. छोटी आई, पण तरीही मला तो वेळ जरा जास्तच वाटतोय. मग अगं छोटी आई, मला हॉस्पिटलमध्ये तेच सांगितलं की तो कुठल्या तरी एका मॅडम बरोबर गेला. छोटी आई, आतल्या खोलीत नक्की कोणीतरी होतं. आणि स्पष्टच सांगायचं तर एखादी स्त्री. एखादी स्त्री? अरे मग जान्हवी असेल. अगं छोटे, काहीतरी काय, जान्हवी कशी असेल? हा, नाही, जान्हवी कशी असेल? मी एक काम करते ना, मी ह्यांना विचारते ना सरळ. हा, तू विचारच. हा, मी ह्यांना विचारून घेते की पण असेल रे आतमध्ये कोणीतरी, त्यात काय एवढं. जान्हवी, काय ग, तुझा चेहरा असा का दिसतोय? अरे आज खूप जास्त काम होतं म्हणून. धावपळ झालीये ना दोघांची खूप. मी चहा करू का पटकन? अर्धा कप चालेल. तुला हवाय? हो. हा.
जान्हवी, काय झालं? अरे खूप जास्त दमायला झालंय. मी म्हंटल ना आज खूप जास्त काम होतं. उन्हाळा येतोय आता, काळजी घ्या. मी हातपाय तोंड धुवून घेते जरा. तू नक्की बरी आहेस ना? हो अरे आलेच. सांगून टाकू का श्रीला? किती दिवस हे असं चालणार? सांगू का जान्हवीला मी काकाला भेटतोय ते? की नकोच हा विषय वाढवायला? काय झालं? का हसतोयस तू? हे उगाचच. तू का हसतेस? सहज आठवलं काहीतरी. हा, मला पण. बरा दिसतोय एकंदरीत मूड तुझा. हो. मग आत्ताच सांगू का? श्री, आज हवा छान आहे ना, एकदम प्लेझंट. आपण गप्पा मारूया का? मस्त. गप्पा मारायच्यात म्हणे. बोलायचा मूड दिसतोय, पण म्हणजे मी हा विषय जर काढला तर ही तिची मतं सांगणार. मग उगाच वाद झाला तरी रुखरुख नकोच ते. हा, अशा वेळेला बोलतो जेव्हा हिला बोलायला वेळ कमी असेल. हो हो, मारू ना, गप्पा मारू, मस्त गप्पा मारू. असा का हसतोय हा खोटा खोटा? एवढं असण्या इतकं मी काय बोललो होतो? काम झालं तुझं? नाही, अजून सुरूच कुठे झालंय. आता करणार आहेस तू काम? हो, पण तू बोल ना, तू गप्पा मार, मी काम चालू ठेवतो, तू बोल. अशा कशा टेप रेकॉर्डरचं बटन ऑन केल्यासारख्या गप्पा मारणार? विसरले मी काय बोलणार होते, तेच विसरून गेले. अरे बापरे, मग आता? आता चालू दे तुझं काम. हो, मी माझं काम करतो, आपण उद्या बोलू. हा, यात एवढा आनंद का झालाय याला? तिला बोलायचं होतं की नव्हतं? गंमतशीरच वागतोय श्री. विनोदीच वागते जान्हवी. सहस्त्रबुद्धे, मिस्टर सहस्त्रबुद्धे, हॅलो. कधीपासून हाका मारतोय? तुमचं लक्ष नव्हतं मिस्टर सहस्त्रबुद्धे. अहो, मी सहस्त्र नाही, ऍक्च्युली काय आहे, माझं थोडस तुमच्याकडे काम हा. होतं. तुम्ही मला जर मदत करू शकलात तर खूप बरं होईल. ऍक्च्युली मी एक फ्लॅट भाड्याने घेण्याचं म्हणतोय. मी तसं नेटवरून खूप प्रयत्न केला सगळं शोधण्याचा. म्हणजे काही एस्टेट एजंट आणि ब्रोकरचे नंबरही मला मिळाले, पण ऍक्च्युली काय आहे की जर ओळखीचा एखादा माणूस जर मिळाला तर यु नो. अहो, इतकंच ना, मग तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. ओह माय गॉड, तुम्ही सुद्धा ब्रोकर आहात. ओह व्हॉट अ कोइन्सिडन्स. थँक गॉड. मला वाटलं तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक असाल. थँक्स.
ऍक्च्युली तसा खरा मी मूळचा मुंबईचाच आहे, पण मध्यंतरी काही काळाकरता US मध्ये स्थायी झालो होतो. मग पुन्हा आता इथं आलोय. सो मुंबई कम्प्लिटली चेंज झालंय माझ्यासाठी. आय फील आय एम लॉस्ट हिअर. राईट राईट. ऍक्च्युली मी तुम्हाला आणि जान्हवीला ओळखतो, आणखी दोघांना ओळखतो. बस मदत कुणाची घ्यायची हेच कळेना. अहो तुम्ही काळजीच सोडा आता, मी बघतो ना काय करायचं ते. थँक गॉड माझं मोठं टेन्शन दूर झालं. अरे सो हाऊ डू वी टेक दिस फॉरवर्ड? तुमचं ऑफिस कुठं आहे? ऑफिस? अरे ऑफिस कशाला, आपण आपल्या बस स्टॉपवर भेटू ना, किंवा बाहेर कुठेतरी भेटू. नो इट्स ओके, इट्स ऑल राईट. स्टील युअर यंग. होईल तुमचंही ऑफिस होईल. अच्छा टेल मी, सध्या रिअल इस्टेटचे काय भाव चाललेत मुंबईत? म्हणजे भाड्यानं समजा घर घ्यायचं असेल तर. आहोत तसं ते निश्चित सांगता येत नाही, म्हणजे ते रोज फ्लक्च्युएट होत असतात ना. नाही इट्स ओके. मला माझंच आश्चर्य वाटतंय आता. काखेत कळसा आणि गावाला वळसा. मी गावभर ब्रोकर शोधत फिरतोय. बरं पण मग सध्या कुठे राहता तुम्ही? मी सध्या हॉटेलमध्ये राहतोय, पण किती काळ हॉटेलमध्ये राहणार, आणि मी इथे स्थायिक होण्याचं ठरवलंय. त्यामुळे बिगिन विथ भाड्याच्या फ्लॅटने सुरुवात केलेली बरी. बरं पण म्हणजे तुम्ही एकटेच आहात की फॅमिली बरोबर राहता? विल दॅट मेक एनी डिफरन्स? वेल इट मॅटर्स घर बघताना. नाही तसा मी एकटाच आहे सध्या. सो वेन कॅन वी मीट? फॅमिली बद्दल का नाही बोलत आहे हा काही? कुठे असेल याचं कुटुंब? काय असेल याची गोष्ट?